अध्याय 13 श्री गणेशाय नमः। शुक्ल पक्षीचा शशिकर वाढे जैसा उत्तरोत्तर तैसे हे स्वामी चरित्र। अध्यायाध्याय वाढले द्वादशाध्यायाचे अंती निपाद विट्टवाळा पाय प्रती कपटयुक्तीने फसवू पाहती परिघाले व्यर्थची स्वयंपाकादिक करावयासी लज्जा वाटतसे त्यासी तया ते के समयासी काय बोलती समर्थ निर्लज्जासी सणिप्त गुरु असे जाण निरंतरू ऐसे बोलता सद्गुरु बाळाप्पा म्हणी समजला सेवेकरां माझी वरिष्ठ सुंदराबाई होती तेथे तिने सेवा करास नित्य त्रास द्यावा व्यर्थची नाना प्रकार बोलून करी सर्वांचा अपमान परी बाळाप्पावरी पूर्ण विश्वास होता तिचा परी कोणे के दिवशी मध्यरात्रीच्या समयासी लघुशंका लागता स्वामीसी बाळाप्पा ते उठविले तैपासोनी बाळाप्पासी त्रास देत हरदिशी गाराणी सांगता समर्थांसी बाई ते शब्दे ताडिती अक्कलकोटी श्री समर्थ प्रथमता ज्याचे घरी येत तो चोळप्पा विख्यात स्वामी भक्त राहला एक तप पर्यंत स्वामी सेवा तो करीत हयासी द्रव्यशा बहुत असे सांप्रत लागली दिवाळीचा सण येता राजमंदिरा माझी समर्थ राहिले असता आनंदात वर्तमान वर्तले कोणा भक्ते समर्थांसी अर्पिले होते चंद्रहारासी सणानिमित्त त्या दिवशी अंगावरी घालावा राणीची ये मनात विचार येता त्वरित सुंदराबाईसी बोलत चंद्रहार द्यावा की सुंदराबाई बोलली तो आहे चोळाप्पा जवळी ऐसे ऐकता त्या काळी जमादार पाठविला गंगूलाल जमादार चोळाप्पा जवळी ये सत्वर म्हणे द्यावाजी चंद्रहार राणी साहेब मागती चोळप्पा बोले तयासी हार नाही आम्हा पासी बाळप्पा ठेवितो तयासी तुम्ही मागून घ्यावा की ऐसे ऐकून उत्तर गंगूलाल जमादार बाळप्पा जवळी येऊन सत्वर हार मागू लागला बाळप्पा बोले उत्तर आपणापासी चंद्रहार परी चोळप्पाची त्यावर सत्तासे सर्वस्वे ऐसे ऐकून बोलणे जमादार कुसे चोळप्पा कारणे जबाब दिला चोळप्पाने बाळप्पा देती तरी घेईजे ऐसे भाषण ऐकून जमादार परतून रूपमंदिरी येऊन वर्तमान सर्व सांगले चोळप्पाची ऐकून कृती राग आला राणी प्रती सुंदराबाईने ही गोष्टी तया विरुद्ध सांगितल्या कारभार चोळप्पाचे करी जो होता जबरी तो काढून त्यास दुरी करावे राणी म्हणतसे असो एके अवसरी काय झाली नवल परी बैसली समर्थांची स्वारी भक्त मंडळी वेष्टित एक वस्त्र तया वेळी पडले होते श्री जवळी तयाची करोनिया झोळी समर्थे करी घेतली अलक शब्द उच्चारिला म्हणती भिक्षा द्या आम्हाला तयावेळी सर्वत्राला आश्चर्य वाटले झोळी घेतली समर्थे काय असे उडे तेथे जे जे दर्शन आले होते त्यानी भिक्षा घातली कोणी एक कोणी दोन रुपये टाकिती आणून न लागता एक क्षण शंभरावर गणती झाली झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त आता झोळी चोळाप्पा ते देऊन समर्थ बोलले काय वचन चोळाप्पा तुझे पिटले ऋण स्वस्त आता असावे पाहून या द्रव्यासी आनंद झाला तयासी परीन आले मानसी श्री चरणांतरले चोळाप्पासी दूर केले बाईसे बरे वाटले ऐसे काही दिवस गेले बाळप्पा सेवा करिता ती कोणे के अवसरी सुंदराबाई बाळप्पा
बाळाप्पावरी रागवोणी दुष्टोत्तरी ताडन करी बहुसाळ ते ऐकोणी बाळाप्पासी दुःख झाले मानसी सोडून स्वामी चरणासी म्हणती जावे कोणी आज्ञा समर्थांची घेऊनी म्हणती जावे तुनी याकरिता दुसरे दिनी समर्थाजवळी पातले तेव्हा एका सेवेकरास बोलले काय समर्थ बाळाप्पा दर्शनास येत त्या सिंहासन दाखवावे बाळाप्पा येता त्या स्थान आसन गाविले सेवेकरांनी तेव्हा समजले निजमणी आज्ञापणा मिळेना कोठे मांडावे आसन विचार पडला त्या लागून हो त्याच रात्री स्वप्न बाळाप्पाने देखिले श्री मारुतीचे मंदिर स्वप्नी आले सुंदर तेथे जाऊन सत्वर आसन त्यांनी मांडिले श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करीत एक वेळ दर्शन येत हिशेब ठेवीत जपाचा काढून दिले बाळाप्पासी आनंद झाला बाईसी गर्व भरे की कोळासी माणिनाशी जाहली सुंदराबाईसी करावे दूर समर्थांचा झाला विचार त्याप्रमाणे चमत्कार करून आगाविती परिराणीची प्रीती बाईवरी बहु होती या कारणे कोणाप्रती धैर्य काही होईना अक्कलकोटी त्या अवसरी माधवराव बर्वे कारभारी तयासी हुकम झाला सत्वरी बाईसी दुरी करावे परिराणीस भिवोनी कैसेन केले तयांनी समर्थ दर्शनासी केली कारभारी पातले तयासी बोलती समर्थ कैसा करिता कारभार ऐसे कोणिया उत्तर बर्वे म्हणी समजले मग त्यांनी त्याच दिवशी पाठविले फौजदारासी कैद करुनिया बाईसी आणावे म्हणती सत्वर फौजदारासी समर्थ काही एक न बोलत कारकिर्दीचा अंत ऐसा झाला बाईच्या स्वामीची सेवे करिता सरकारातुनी तत्वता पंचनेमुनी व्यवस्था केली असे दुपराये मग सेवा करावयासी घेऊन गेले बाळाप्पासी म्हणती देऊ तुम्हासी पगार सरकारातुनी बाळाप्पा बोलले तयासी द्रव्याचा नाही आम्हासी आम्ही निर्लोभ मानसी स्वामी सेवा करू की बाळाप्पाचा जप होता पूर्ण एका भक्तास सांगून करविले श्रेणी उद्यापन हिशेब जपाचा घेतला बाळाप्पांनी चाकरी एक तप सरासरी केली उत्तम प्रकारे समर्था ते प्रिय झाले दृढ निश्चय आणि भक्ती तैसी सद्गुरु चरणी आसक्ती तेने येत मोक्ष हाती अन्य साधने व्यर्थची उगीच करती दांभिक भक्ती त्यावरी स्वामी कृपाण करती सद्भावे नमस्कारिती त्यावरी होती कृपाळू अक्कलकोट निवासिया जय जयाजी स्वामी राया रात्रंदीन तुझ्या पाया विष्णू शंकर वंदिती इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भक्त परिसोत त्रयोदशोऽध्याय गूढः इति श्री स्वामी चरित्र सारामृते त्रयोदशोऽध्याय श्री स्वामी चरणार्पणमस्तु शुभं भवतु। अध्याय 14 श्री गणेशाय नमः। जय जयाजी करुणागणा जय जयाजी अघशमना जय जयाजी परमपावना दीनबंधू जगद्गुरु प्रातःकाळी उठून आधी करावे नामस्मरण अंतरी घ्यावे स्वामी चरण शुद्ध मन करुणी प्रातःकर्मे आटपोणी मग बैसावे आसनी भक्ती धरोणी स्वामी चरणी पूजन करावे विधियुक्त एकाग्र करोणी मन घालावे शुद्धोदक स्नान सुगंध चंदन लावण सुवासिक कुसुमे अर्पावी धूप दीप नैवेद्य फलतांबूल दक्षिणा शुद्ध अर्पावे नाना खाद्य नैवेद्याकारणे स्वामींच्या षोडशोपचार पूजन करावे सद्भावे करुण धूपदीपाती अर्पण नमस्कार करावा मग करावी प्रार्थना जय जयाजी अगहरणा परात्परा कैवल्य सदना ब्रह्मानंदायती
जय जयाजी पुराण पुरुषा लोकपाला सर्वेशा अनंत ब्रह्मांडाधीशा वेदवंद्या जगद्गुरु सुखधाम निवासिया सर्वसाक्षी करुणालया भक्तजनताराया अनंत रूपे नटदासी तू अग्नी तू पवन तू आकाश तू जीवन तू जीवसुंदरा पूर्ण चंद्र सूर्य तूच पै तू विष्णू आणि शंकर तू विधाता तू इंद्र अष्टदिक्पालादि समग्र तूच रूपे नटदासी करता आणि करविता तूच हवी आणि होता दाता आणि देवविता तूच समर्था आणि इच्छे जंगम आणि स्थिर तूच व्यापिले समग्र तुझ लागी आदि मध्याग्र कोठे नसे पाहता असोनिया निर्गुण रूपे नटलासी सगुण ज्ञाता आणि ज्ञान तूच एक विश्वेसा वेदांचाही तर्क चाचरे शास्त्रांतेही नावरे विष्णू शंकर एकसरे कुंठित झाले सर्वही मी केवळ अल्पमती करू केवी आपुली स्तुती सहस्रमुखी निश्चिती शिणला ख्याती वर्णिता दृढ ठेविला चरणी माथा रक्षावे मजसी समर्था कृपा कटाक्षे दीननाथा दासाकडे पहावे आता इतुकी प्रार्थना आणावी जी आपुल्या म्हणा कृपा समुद्री यामीना आश्रय देई जे सदैव तापाणी दैन्य सर्व जावो निरसोण इहलोकी सौख्य देवोण परलोक साधन करवावे दुस्तर हा भवसागर याचे पावावया पैल तीर त्वनाम करणी साचार प्राप्त हो मजला ते आशा मणिषा तृष्णा कल्पना आणि वासना भ्रांती बुली नाना न बाधोत तुझ्या कृपे किती वर्णू आपुले गुण द्यावे मज सुख साधन अज्ञान तिमीर निर्सोन ज्ञाना करुदही प्रगटोपय शांती मणी सदा वसो वृथाभिमान नसो सदा समाधान वसो तुझ्या कृपेने अंतरी भवदुःखे हे निरसो तुझ्या भजनी चित्त वसो वृथा विषयांची नसो वासना या मनाते सदा साधू समागम तुझे भजन उत्तम तेने हो हा सुगम दुर्गम सो भवपंथ व्यवहारी वर्तता न पडो भ्रांती चित्ता अंगी न यावी असत्यता सत्ते विजयी सर्वदा आप्तवर्गाचे पोषण न्याय मार्गावलंबन इतुके द्यावे वरदान कृपा करुणी समर्था असोनिया संसारात प्राशीन तव नामामृत प्रपंचाणी परमार्थ तेणे सुगम मज लागी ऐशी प्रार्थना करिता आनंद होय समर्था संतोषणी तत्वता वरप्रसाद देतील गुरुवारी उपोषण विधियुक्त करावे स्वामी पूजन प्रदोष समय होता जाणन उपोषण सोडावे श्री स्वामी समर्थ ऐसा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा हो रात्र तेने सर्वार्थ पाविजे प्रसंगी मानस पूजा करिता तेही प्रिय होय समर्था स्वामी चरित्र वाचिता ऐकिता सकल दोष जातील कैसी करावी स्वामी भक्ती हे नेणे मी मंदमती परी असता शुद्ध चित्ती तेची भक्ती श्रेष्ठ पै आम्ही आहो स्वामी भक्त मिरू नये लोकात जयासी भक्तीचा दंभ व्यर्थ निष्फळ भक्ती तयाची इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा ऐकोत भाविक भक्त चतुर्दशोऽध्याय गूढः श्रीरस्तु शुभं भवतु। अध्याय 15 श्री गणेशाय नमः। अंतरी स्वामी भक्ती जडता चारी पुरुषार्थ येती हाता पाप ताप दैन्य वार्ता तेथे काही नवरेची सर्व कामना पुरवोण अंती दाविती सूर भुवन जे नर करती नामस्मरण ते मुक्त याच देही मंगळ वेढे ग्रामात राहत असता श्री समर्थ ग्रामवासी जन समस्त वेडा म्हणती तयासी
शीतोष्णाची भीती नसेची ज्यांच्या चित्ती सदारण्यात वसती एकांतस्थळी समर्थ परमेश्वर रूप ऐसे ज्यांच्या वाटे चित्ती ते करिता स्वामी भक्ती जन हासती तयाते त्यावेळी मंगळ वेढात बसप्पा तेली राहत दारिद्र्ये पीडिला बहुत दीनस्थिती तयाची तो एके दिडी फिरत फिरत सहज वळा माझी जात तो देखिले श्री समर्थ दिगंबर यतिराज कंटकशय्या करोण तिये वरी केले शयन ऐसे नवल देखून लोटांगण घालितसे अष्टभावे दाटोणी माता ठेवी श्री चरणी म्हणे कृपा कटाक्ष करुणी दासाकडे पहावे स्वामी चरणांचा स्पर्श होता ज्ञानी झाला तो तत्वता कर जोडून स्तविता झाला बहुत प्रकारे पाहोनिया प्रेमळ भक्ती अंतरी संतोषले यती वरदहस्त ठेविती तात्काळ मस्तकी तयाचे बसप्पाचे श्री चरणी मन जडले तळे पासोणी राहू लागला निशिरिणी स्वामी सानिध्यानंदे मग बसप्पाची कांता ऐकोणी ऐशी वार्ता करीतसे आकांता म्हणे घर बुडाले बसप्पा येता गृहासी दुष्टोत्तरे बोले त्यासी म्हणे सोडिले संसारासी वेळ काय लागले फरी बसप्पाचे चित्त स्वामी चरणी आसक्त जनापवादान भीत नसे चाड कोणाची एके दिवशी अरण्यात बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात घोर तम दाटले चित्त जडले श्री चरणी भीती नसे काही म्हणी दोन प्रहर होता रजनी समर्थ उठून चालले पुढे जाता समर्थ बसप्पा मागे चालत प्रवेशले घोर अरण्यात क्रूर श्वापदे ओरडती परी बसप्पाचे चित्ती न वाटे भीती काही भीती स्वामी चरणी जडली वृत्ती देहभान नसेची तो समर्थे केले नवल प्रकट झाले असंख्य व्याल भूभाग व्यापिला सकळ तेजे अग्नी समान पादस्पर्श सर्पा झाला बसप्पा भाणावरी आला अपरिमित देखिला सर्पसमूह चोहीकडे वृक्षरंका अवलोकित तो सर्पमय दिसत मागे पुढे पाहत तो दिसत सर्पमय पाहोडी आयशी परी भयभीत झाला अंतरी तो तयासी मधुरोत्तरी समर्थ काय बोलले भिवू नको या समयी जितुके पाहिजे तितुके घेई न करी अनुमान काही दैव तुझे उदेले ऐसे बोलता समर्थ बसप्पा भय सोडोनी त्वरित करी घेऊनी अंगवस्त्र टाकिते का सर्पावरी मुंडाळूनी सर्पा त्वरित सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेजही नष्ट झाले तेथोनिया परतले सत्वर ग्रामा माझी आले बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथा फुले अंगवस्त्र बसप्पा सोडून पाहत तव त्यात सुवर्ण दिसत सर्प गुप्त झाला ऐसे नवल देखोणी चकित झाला अंतकरणी माता ठेवी स्वामी चरणी प्रेमाश्रुनयनी वाहती त्यासी बोलती यतीश्वर घरी जावे त्वासत्वर सुखे करावा संसार दारा पुत्रा पोषिजे असो तो बसप्पा भक्त संसार सुख उपभोगित रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जपे अत्यादरे इति श्री स्वामी चरित्र सारामृत नाना प्राकृत कथा संमत सदा भाविक परिसोत पंचदशोऽध्याय गूढः श्री स्वामी चरणार्पणमस्तु श्रीरस्तु शुभं भवतु।